नमस्कार, मराठी समाचारमध्ये आपलं स्वागत. मी दीपक शिंदे. मे महिन्याच्या सरत्या दिवशी म्हणजे 31 मे 2026 रोजी या ठिकाणी आपण आहोत गुहागर बीच. या गुहागर बीचवर पर्यटकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. आपण हाच विचार केला तर गेल्या वर्षी मे महिन्याच्या 3 तारखेलाच मान्सून आलं आणि दरम्यान पावसाने जी सुरुवात केली ती अखंड अशी पावसाळा सुरू झाला. मात्र याच वेळेस आज आपण पाहतोय की महिना देखील संपत आला तरी पावसाचा या ठिकाणी थांग पत्ता नाही. मात्र आज आपण पाहतोय ते कोकण किनारपट्टी म्हणजे गुहागर येथे उत्तम असं पर्यटकांची ही अलोट गर्दीचं हे चित्र. आपण पाहूया पर्यटक देखील काय म्हणतात कशा प्रकारे. आता आपल्या सोबत आहेत काही पर्यटक. आपण काय सांगाल, आपण कुठून आलात? सातारा कसं सातारा खटाव तालुका. अच्छा, आज मे महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे. सुट्ट्या संपल्या आज आणि आपण देखील आलाय. तर पावसाळा यंदा लवकर नाही आहे, याबद्दल काय? तसं ते पावसाळ्यात पाहिजेच, लवकर नियमाप्रमाणे पाहिजे. त्यात आता जे मोसम बिघडलाय, ते वातावरणात काय बदल झालाय, ते स्वीकारला पाहिजे सगळ्यांनीच. त्याला आता सामोरं जाणं गरजेचं आहे. तुम्हाला कोकणात येऊन कसं वाटतंय? छान वाटते. काय सांगाल कोकणाच्या किनारपट्टीचा एक आनंद? कोकणात येऊन इतर राहावं असं एवढं मोठं सौंदर्य आहे आणि सौंदर्य सगळ्यांनीच जपण्याचं, म्हणजे ऑल महाराष्ट्र सगळ्यांनी जपलं पाहिजे. आणि त्याचं एक निसर्गाचं देण आहे. इथं येऊन जे आपण पर्यटन करतो, इथं येऊन ती काय दुरस्ता करून हेच आपण सांगितलं. आपण नक्कीच साताऱ्याहून आलेत, खटाव तालुक्यातून. मात्र यावेळेस त्यांनी सांगितलं की कोकणात येऊन राहण्यासारखं कोकण आहे. आपण अशा अनेक पर्यटकांची या ठिकाणी मतं घेत आहोत. मात्र दरम्यान आपण सांगत आहोत की खरोखर कोकणातील निसर्ग हा सर्वांसाठी उपयुक्त आहे आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशीही सुट्टीचा आनंद घेताना पर्यटक